जरांगे पाटील ते एकनाथ शिंदेचे आहेत ना, एकनाथ शिंदे गटाचे आहेत. एकनाथ शिंदेनी रसद काहीतरी मुंबईला जाण्यासाठी तोप गोळा दिला असेल ना आता काहीतरी, पुन्हा खोके दिले असतील, गाड्या घोड्या, डिझेल, पाणी, राहणं खाणं या सगळ्या गोष्टीचा खर्च एकनाथ शिंदे पुरवतात. हे सगळं एकनाथ शिंदेच्या मार्फत ते आता जरांगीला येईल. जरांगे ते आता लोकांना वाटल आणि तिथून जे काय लोक जातील त्याप्रमाणे आता नेहमीप्रमाणे तर जरांगीकडे लोक राहिले. गेल्या वेळी जे लोक होते त्यापेक्षा 10% सुद्धा लोक नाही येत, परंतु जे 10% 5% जे लोक येतील ते घेऊन जाण्यासाठी, जरांगीला खर्च देण्यासाठी ते सरनाईक म्हणून मंत्री ते आज आलेल्या येणार आहेत का आलेत असं काहीतरी आहे. हे पूर्ण एकनाथ शिंदेचं कारस्थान आहे. मला असं वाटत नाही का वारंवार उपोषण किंवा आंदोलन करून सरकारला दबाव आणण्याचा प्रयत्न करताय किंवा मला आरक्षणच मिळालं पाहिजे? हे बघा, उपोषणाचं हत्यार बोथट झालेलं आहे. वारंवार कुठलंही हत्यार चालू ते बोथट होतं, त्याची धार संपलेली आहे. आणि सरकारला असंविधानिक मागण्या तर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झाले तरी त्यात होत नसत्यात पूर्ण, कारण की जरांगीच्या पूर्ण मागण्या असंविधानिक, त्या कुठल्याही मागण्या पूर्ण होणाऱ्या नाहीत. त्याला स्वतःला मुख्यमंत्री केलं तरी तो पूर्ण करू शकत नाही. फक्त आता समाजाला वेड्यात काढायचं, स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवायचं. आणि मुख्यमंत्री छोट्या समाजातला झालाय, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवारांनी जरांगीला पुढे करून हे कारभार चाललेला आहे, बाकी काही नाही. मला सांगा, मराठा संघ सुद्धा मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला मुंबईला जातात. मला तरी वाटत नाही ते मुंबईला जातील. त्यांची जाण्याची इच्छा नाही, परंतु आता वल्गना केली आणि वल्गना करण्याप्रमाणे ते मुंबईला निघण्याचा प्रयत्न करतील. ती वाट पाहतील सध्या. कोणीतरी आपल्याला येऊन विनंती केली पाहिजे जाऊ नका, किंवा पोलीसवाल्यांनी कोणतरी अडवलं पाहिजे. म्हणजे ते वारंवार त्यामुळं टार्गेट करणं, मोठमोठल्या वल्गना करणं, आम्ही जाणारच, आम्ही असं करणार, म्हणजे दंगलीचा विषय काढायचा. खरं तर दंगली घडवायचा अनुभव जरांगीला आहे. कारण की बीड कोणी जाळलं असेल हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. बीड जाळण्याचा मुख्य आका जरांगे. खरं तर जरांगीला आता मुंबईला जाण्याऐवजी जरांगीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. जरांगीला बिनभाड्याच्या खोलीत उचलून टाकलं पाहिजे. आता खरं तर त्याचे हातपाय बांधून टाकले पाहिजे, कारण की वळवळ सुद्धा करता नाही आली पाहिजे. आणि त्याच्यावर ज्या अनेक गुन्हे आहेत गंभीर स्वरूपाचे, हे गुन्हे आता त्यांनी वर काढले पाहिजे. त्याची SIT सुद्धा लागली होती. SIT लागली होती, ती का थांबली? ती SIT तात्काळ सुरू केली पाहिजे, तरच जरांगे या राज्याला शांतपणे जगू देईल, नाहीतर जरांगेचे टिवटिव कायम सुरू राहणार. मला सांगा की आता जरांगे पाटलांची जी आहे आता मुंबईला जाण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जे गावगावांनी बैठक होत आहे, त्यांची मोठ्या प्रमाणात होई अशी तयारी सुरू आहे. आता अनेकांनी तर शेतीची कामं देखील आटोपलेली आहेत आणि मुंबईच्या दिशेला ती रवाना. हे बघा, शेतीचे कामं आटोपत नसते. हे कोण म्हणतं शेतीचे कामं आटोपले? जरांग्या म्हणतो. त्याला काही घेणदेण नाही. शेतकरी मेला काय, शेतकरी उपाशी राहिला काय, शेतकऱ्याच्या शेताचं नुकसान झालं काय, शेतकऱ्याचे माल पाण्यात गेले काय, शेतकऱ्याच्या गायाच्या मध्ये माला पिकामध्ये तण झालं काय, शेतकऱ्यांचे तण वायाला गेले काय, हे धन वायाला गेले काय, त्याला काही घेणदेण नाही. शेतकरी कर्ज बाजारीला आणि देशोधडीला लावण्याचं काम जरांगी करणारे फक्त स्वतःच्या हट्टापायी. कारण की यापूर्वी माझ्या मते 5-25 वर्षापूर्वी एक गिरणी कामगारांसाठी असाच एका नेत्याने अट्टहास केला होता. त्याने गिरणी कामगार बी देशोधडीला लावले आणि गिरणीवाले कारखानदार सुद्धा देशोधडीला लावले आणि स्वतः सुद्धा देशोधडीला गेला. त्याचप्रमाणे आता जरांगे येणाऱ्या काळात तसंच करणार आहे. कारण जरांगेला फक्त स्वतःच्या प्रसिद्धीच्या पुढे काही दिसत नाही. त्याला बाकी काय घेणं नाही. त्याला फक्त आणि फक्त स्वतः पुढे मीडियाचा गराडा दिसला पाहिजे, स्वतःपाशी लोकांचा गराडा दिसला पाहिजे, तरच त्याला झोप येते, नाही तर त्याची झोप उडवल्या जाते. जरांगे पाटील जे आहेत मुख्यमंत्र्याला वारंवार टार्गेट करतात. त्याला ते जाणीवपूर्वक टार्गेट करायला लावणं सुरू आहे. कारण की काय, खरं तर राज्याचा मुख्यमंत्री अतिशय अल्प जातीतील झाल्यामुळं या राज्यातील काही मराठा नेत्यांची झोप उडालेली. यामध्ये शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. एकनाथ शिंदे तर महायुतीत राहून वारंवार त्यामध्ये काड्या करण्याचं काम जरांगेला, पोषण्याचं काम जरांगेला, रसद देण्याचं काम जरांगेला, इंजेक्शन देण्याचं काम एकनाथ शिंदे करतात. कारण की त्यांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले त्यांच्या इतकं भयान पोटात दुखायला लागले. कारण की त्यांना गद्दारी करून ते मुख्यमंत्री झाले, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची हौस होती. परंतु आता ह्या देवेंद्र फडणवीस CM झाले आणि त्यांची झोप उडालेली. त्यामुळं त्यांच्या माध्यमातून असेल, शरद पवार साहेब असतील आणि शेमडा रोहित पवार असेल, हे पूर्ण त्याला रसद देऊन आंदोलन पेटवण्याचं काम करतात. त्यांच्या झोपी उडालेल्या आहेत. त्यांना जरांगीच्या खांद्यावर बंदूक आठवून मुख्यमंत्र्याला गोळ्या घालण्याचं काम करतात. ते तुमचे सहकारी जे आहेत लक्ष्मण हाके, हे देखील मुंबईला फिरतात.
मुंबईला नाही, इकडं बीड जिल्ह्यात फिरतात. ते नेहमीच बीड जिल्ह्यात फिरत असतात. बीड जिल्ह्यात काही मित्रमंडळ असेल त्यांचं, त्या मित्रमंडळाच्या माध्यमातून भेटीगाठीचा त्यांचा कार्यक्रम असतो, ते गेले असतील. परंतु मुंबईला जाणं हे जरांगे जाणार नाही, आणि गेला तर आम्ही नक्की त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो घेणार आहोत योग्य वेळी आम्ही. आणि आम्हाला मुंबईला जायची गरज नाही, कारण की आम्हाला समाजाला वेड्यात काढायचं नाही, समाजाला कर्जबाजारी करायचं नाही, समाजाच्या पिकाचं शेतीचं आम्हाला नुकसान करायचं नाही, शेतकरी देशोधडीला लावायचा नाही. आम्हाला सगळ्या गोष्टीचा अँगलने विचार करून ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, परंतु ओबीसीतील शेतकरी देशोधडीला लागला नाही पाहिजे, हा सुद्धा एका बाजूला विचार करावा लागेल. आपल्यापोशी गर्दी आणि कुठेतरी जरांगे सारखे डपडे वाजून आपली मिरवणूक झाली पाहिजे, यामध्ये मला कुठलीही आवड नाही. आम्ही जरांगीला जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत. जरांगीने मुंबईला जाणार नाही, पण जाऊन दाखवावं जरांगीमध्ये दम असेल तर. आणि जरांगी जाणारच नाही, जरांगी वाट पाहतोय त्याला अडवायची, जरांगीला अडवल्या जाईल, जरांगी वापस एका मिनिटात वापस निघण्याचं काम करल.